B.एड ॲडमिशन 2026-27 संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहेत, ते म्हणजे की कॅप राऊंडचे फॉर्म कधी सुरू होणार. तर लवकरच विद्यार्थ्यांना कॅप राऊंडचे जे फॉर्म आहेत, ज्यामध्ये तुम्हाला कॉलेजेस ॲड करायचे आहेत, त्याबद्दलची माहिती साईडवर येऊ शकते. आपण 4 दिवसा अगोदर एक व्हिडिओ दिलेला होता, ज्यामध्ये जेवढेही कॉलेजेस आहेत ते साईडवर उपलब्ध होणे सुरू झालेलं होतं, कारण की टाइम टेबलमध्ये अजून कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे. ठीक आहे, तर टाइम टेबल आलेला नाही आहे, कॅप राऊंडची डेटसुद्धा आलेली नाही आहे. व्हिडिओच्या अगोदरच संपूर्ण माहिती क्लिअर करतो, कारण कसं आहे, ज्या विद्यार्थ्यांना फक्त डेट चेक करायची असेल त्या विद्यार्थी इथेच व्हिडिओ स्किप करू शकतात. ठीक आहे, परंतु ज्या विद्यार्थ्यांना खरोखर B.एडबद्दल माहिती घ्यायची असेल ते विद्यार्थी संपूर्ण व्हिडिओ बघू शकतात. आपण लास्ट व्हिडिओमध्ये काय अपडेट दिली होती बघा, 4 दिवसा अगोदर कॉलेजची संख्या बघा आणि आता बघा, म्हणजे जी प्रोसेस आहे ही फास्टमध्ये सुरू आहे असं आपण म्हणू शकतो. कारण की आपल्याला 450 ते 500 कॉलेज एवढे कॉलेजचा आकडा यायला पाहिजे. किती अप्रूव्ह कॉलेजमध्ये, तर इथे 428चा आकडा आलेला आहे. 4 दिवसा अगोदरच आपण व्हिडिओ दिलेला होता की तिथे खूपच कमी कॉलेजेस अप्रूव्ह झालेले होते, त्यामुळे. तर आता जो आकडा आहे हा 328 झालेला आहे, म्हणजे जी प्रोसेस आहे ही फास्टमध्ये सुरू आहे असं आपण म्हणू शकतो. तर येत्या एका आठवड्यामध्ये आपण म्हणू शकतो की आपले जे कॅप राऊंडचे फॉर्म आहे हे सुरू व्हायला पाहिजे. कारण की जर एकदा कॉलेज अप्रूव्ह झाले की कॉलेजसोबत त्यांच्या मेथडसुद्धा अप्रूव्ह होऊन जातात, जागासुद्धा अप्रूव्ह होऊन जातात, कारण की एकाच वेळेस ही प्रोसेस होत असते. आणि टोटल इनटेक जेव्हा येऊन जाणार, टोटल इनटेक आल्यानंतर इथे आपल्याला किती जागा आहे एक्झॅक्टली संपूर्ण कॉलेजमध्ये हे सुद्धा जो आकडा आहे हा आपल्याला माहिती पडणार आहे. तर आता विद्यार्थ्यांनी रेडी राहा, कारण की लवकरच आपले कॅप राऊंडचे फॉर्म सुरू होणार आहे. त्यांनी कॉलेजची लिस्ट बनवली नसेल, त्यांनी कॉलेजची लिस्ट बनवून ठेवा. आजूबाजूला ज्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असेल ते कॉलेजेस तुम्ही ॲड करू शकता. त्याचप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याला जर सिटीच्या बाहेर कॉलेज पाहिजे असेल, सिटी सोडून, त्यांनीसुद्धा लिस्ट तयार करून ठेवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही अपडेट होती. तर लवकरच आता जे कॅप राऊंडचे फॉर्म आहे सुरू होऊन जाणार. ते सुरू झाले की तुम्हाला फॉर्म भरण्याचा व्हिडिओ, डॉक्युमेंट्स वगैरे A to Z माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. फक्त विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी वाट बघत आहे खरोखर, कारण की आपण जे वेगळे व्हिडिओ टाकलेले आहेत त्यावरती सुद्धा अपडेट आलेले आहे की B.एडवाल्यांची ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होणार आहे. आणि हा प्रश्न आम्हाला सुद्धा पडत आहे की B.एडची ॲडमिशन कधी सुरू होणार आहे, कारण की सर्वात लेट ॲडमिशन प्रोसेस होत आहे सुरू, ती म्हणजे B.एड ॲडमिशन. रजिस्ट्रेशन कधी कंप्लीट झाले, व्हेरिफिकेशन कधी झाले, आणि कॉलेज अप्रूव्ह आता होत आहे. खूपच लेट प्रोसेस आहे ही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता शेवटचा वेट करा आणि तुमचे जेही आता राऊंड सुरू होतील त्यामध्ये व्यवस्थित कॉलेजेस भरा आणि आपले आवडीचे कॉलेज निवडा. आणि त्यानंतर ज्याही काही अपडेट असेल, स्कॉलरशिप वगैरेचा सुद्धा अपडेट तुम्हाला आपण आपल्या चॅनलवर देऊ, त्याप्रकारे तुम्ही फॉर्मसुद्धा भरू शकणार आहे. तर B.एड ॲडमिशन 2026-27 मध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांनी कमेंट्स केल्या आहे किंवा ज्यांनी जे विद्यार्थी वाट बघत असेल तर थोडा वेट करा. आता जास्तीत जास्त 8 दिवसाचा वेळ पकडू शकतो आपण अंदाज, कारण की 328 कॉलेज अप्रूव्ह झालेले आहे. आता 100-150 कॉलेज अजून अप्रूव्ह व्हायला पाहिजे. 450 मागच्या याच्यामध्ये काहीतरी 485च्या जवळपास दाखवलं होता मी आकडा, की लास्ट इयरला 485च्या जवळपास कॉलेज हे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले होते. तर यावर्षीसुद्धा आपण 500च्या अंदरच पकडू आकडा, कारण कॉलेजेस काही जास्त वाढत नसतात त्यामुळे, आणि काही वाढतात तर काही कॉलेजेस कमी होतात. साधारणतः आपण 500च्या आतमध्ये, म्हणजे 450 ते 500च्या आतमध्ये कॉलेज अप्रूव्ह झाले की आपली ॲडमिशन प्रोसेस सुरू व्हायला पाहिजे. तर संपूर्ण विद्यार्थी जे वाट बघत आहे, तुम्ही साईडवर येऊन ॲडमिशन शेड्यूलमध्ये संपूर्ण माहिती बघू शकता. यामध्ये सध्या जो टाईम टेबल आहे 10 तारखेनंतर कोणतीच अपडेट उपलब्ध नाही. नवीन टाईम टेबल आल्यानंतर संपूर्ण माहिती येणार, PDF-सुद्धा उपलब्ध होणार आणि त्या प्रकारे मग आपण आपले फॉर्म भरणार आहे. तुम्हाला काही अडचण असेल, काही डॉक्युमेंट्स पाहिजे आहे का, काही लिस्ट पाहिजे आहे का, तुम्ही कमेंट्स करा, त्याप्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येणार. तर B.एड ॲडमिशन 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.